विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यामधून अतिशय खळबळजनक अशी एक बातमी समोर येते। पुण्यातल्या एका निवासी शाळेमध्ये शिकणाऱ्या 6वीतील विद्यार्थ्यावर लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न झाल्याचा सगळाच दावा केला जातोय। या विद्यार्थ्यानं सुरक्षा रक्षकावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। नेमकं सगळं प्रकरण काय आहे समजून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये असलेल्या दिवे नावाचा जो परिसर आहे त्या भागात असलेली ही निवासी शाळा आहे। अर्थात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि कायदेशीर बाबी लक्षात घेता या शाळेचं नाव सांगता येणार नाही। मात्र ही जी शाळा आहे या शाळेमध्ये एक विद्यार्थी नव्यानं ऍडमिशन घेऊन दाखल झालेला होता आणि जेव्हापासून तो या शाळेत दाखल झाला होता तेव्हापासून तो सुरुवातीचे 4-5 दिवस सतत रडत असायचा। त्यानंतर असं झालं की या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी एक दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकत्र बोलवलेलं होतं। तिथून त्या जेव्हा परतत होत्या त्यावेळेस हा विद्यार्थी आणि त्याचा एक मित्र त्या ठिकाणी या मुख्याध्यापिकांच्या जवळ गेले आणि आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय असं त्यांना सांगितलं। त्यानंतर जो या प्रकरणामधला पीडित विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यानं असा दावा केला की या शाळेचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते रात्रीच्या वेळेस माझ्या कॉटला त्यांचा कॉट लावून झोपतात आणि त्याचबरोबर ते माझं चुंबन घेतात। अशा पद्धतीचा अगदी 2-3 वाक्यांमध्ये त्याने एक छोटीशी तक्रार केली होती। पण या तक्रारीला गांभीर्यानं घेऊन या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी तात्काळ सुरक्षा रक्षक ज्या एजन्सी मार्फत आलेला होता त्याच्या सुपरवायझरला फोन करून त्यांना सुद्धा या सगळ्या विषयीची माहिती दिली आणि दुसऱ्याच दिवशी या सुरक्षा रक्षकाला सुद्धा केबिनमध्ये बोलवून त्या सगळ्या विषयी त्याला ताकीद दिलेली होती। त्याचबरोबर असं काही करू नका, पुन्हा असं काही घडल्यास तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं जाईल असा इशारा सुद्धा दिला गेलेला होता असं खुद्द मुख्याध्यापिकाचं म्हणणं आहे। मात्र त्यानंतर असं घडलं की दुसऱ्याच दिवशी हा जो पीडित विद्यार्थी होता तो मात्र या शाळेतून स्वतःच्या घरी परतला। त्यानंतर अनेक दिवस तो शाळेत परतलाच नाही। त्यावेळेस असं झालं की या शाळेचे एका शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून त्याला लवकरात लवकर शाळेत दाखल करण्याविषयीची विचारणा सुद्धा केलेली होती। अभ्यासक्रम मागे पडतोय असंही सांगितलं होतं। त्यावेळेस या कुटुंबानं विद्यार्थ्याच्या वतीनं कुठलीही माहिती ही शाळा प्रशासनाला तेव्हा दिली नाही। ते त्यावेळेस असं म्हटले की हो आम्ही लवकर त्याला शाळेमध्ये दाखल करतो, परत आणून सोडतो, पण त्यांनी त्याला परत आणून सोडलं नाही। त्यानंतर मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये असं घडलं की थेटपणे 13 जुलैला या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं आणि पोलिसांनी असं सांगितलं की हा जो संबंधित विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यानं सुरक्षा रक्षकाच्या विरोधात लैंगिक छळ केल्या प्रकरणीची तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे। तो त्याच्यासोबत काहीतरी अशा गोष्टी करत होता ज्या या विद्यार्थ्याला अजिबातही आवडलेल्या नव्हत्या। त्याच्या मनावरती त्या सगळ्याचा प्रचंड ताण आलेला आहे आणि तो त्या सगळ्यामुळे कुठेतरी नैराश्यात गेलाय असं एकंदरीत हे सगळं प्रकरण होतं। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणामधला गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला। ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्या कानावरती हे सगळं प्रकरण घातल्याच्या नंतर लगेचच या एजन्सीच्या विरोधात सुद्धा पत्रव्यवहार समाज कल्याण आयुक्त विभागानं केलेला आहे। त्याचबरोबर दुसरीकडे हा जो सुरक्षा रक्षक होता त्याला नोकरीवरून आता काढूनही टाकण्यात आलाय। पण मुळात हा सगळा प्रकार जो काही आहे तो खरंच घडलेला आहे का, तशा पद्धतीचे जे काही दावे केले जात आहेत यामध्ये किती तथ्य आहे हे सगळं सध्या पोलिसांकडून तपासलं जात आहे आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे सुद्धा समोर येईल आणि जर हे सुरक्षा रक्षक या सगळ्यामध्ये दोषी आढळतील तर मग त्यांच्या विरोधात कठोरातील कठोर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते। तोपर्यंत या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजनांमध्ये आता भर दिली जात असलेली पाहायला मिळते। एक शिक्षक हे कायमस्वरूपी निवासी शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक केली जाईल। त्याचबरोबर 2 आणखी सुरक्षा रक्षक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा मुख्याध्यापिकांनी दिलेली आहे। मात्र या विद्यार्थ्याबरोबर शाळेत खरंच असं काही घडलं होतं का आणि केवळ त्याच्यासोबतच घडलं की जर तसा काही प्रकार त्या शाळेत घडत असेल तर आणखी कुणी या सगळ्याची शिकार ठरलंय का हे सुद्धा आता पोलिसांकडून शोधलं जाणार आहे। मात्र ही बातमी समोर आल्याच्या नंतर राज्यभरामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळते। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।